अंधाराच्या सत्तेत स्वराज्याचे धरण बांधणारे जाणता राजा छत्रपती शिवराज या महाराष्ट्राला भक्तीचे नवे वळण देणारे श्री संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे आद्य प्रवर्तक लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करून आनंदनगर मित्रमंडळ जमलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक देखाव्याची परंपरा असणारे आपले मंडळ यंदाच्या वर्षी मंडळाने आपणासमोर सादर केलेला देखावा भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. महिमा स्वामी समर्थांचा. कलियुगातही माणसाला उद्धाराची संधी मिळावी म्हणून आदि गुरु दत्तात्रयानं अवतार घेतला. कधी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून, तर कधी नृसिंह सरस्वती बनून मनुष्याला भक्तियोग शिकवला आणि भक्तियोगाची हीच पताका खांद्यावर घेऊन मनुष्य कल्याणासाठी कर्दळी वनात प्रकटले स्वामी समर्थ. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती बहुधान्य संवत्सरात गाणगापुराहून श्री शैल्य पर्वती जायला निघाले. महाराज, आमचा कंटाळा आला का तुम्हाला? महाराज, काय आगळीच झाली का आमच्याकडनं? महाराज, आपण आम्हाला सोडून जाऊ नका हो. असे अस्वस्थ होऊ नका, अशांत होऊ. आम्ही कुठेही जात नाही. असेल तर हा निव्वळ शरीराचा वियोग आहे, पण तो अटळ आहे. पण महाराज, तुम्ही जात नाही म्हणजे? आम्ही आलोच नव्हतो, मग जाणार कसे? महाराज, तुम्ही जाणार आहे ऐकून डोकं सुधरण असं झालं. तुमचं बोलणं कळण असं झालंय महाराज. अरे वेड्याने, दत्त संप्रदायात अंताला स्थान नाही. इथं फक्त निर्गुण निर्गुणात सामावतं आणि नवरूप धारण करते. जशा वडाच्या पारंब्या जमिनीत रुजतात आणि नव्या वटवृक्षाला जन्माला घालतात. म्हणजे महाराज, आपण परत येणार? कधी, कुठे, कोणत्या रूपात? कळेल, तेही कळेल वेळ आल्यावर. फक्त त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मीच होतो दत्तगुरु, मीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ आणि मीच असणार आहे नृसिंह भान. महाराज, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या अनुपस्थितीत आमचं कसं होणार? कसं जगायचं आम्ही? भक्त हो, येऊ घातलेला काळ फार वाईट आहे. खऱ्या अर्थानं कलियुग आपला अंमल आता दाखवू लागला आहे. पण भक्ती मार्गाची कास धरलेल्यांना काहीही अवघड असणार नाही. सहज पार करा हा तुम्ही भाव झाला. मात्र यापुढे आम्हाला गुप्त रूपात वावरावं लागलं. आता आम्ही पुन्हा भेटलो, भक्तांना अभय देण्यासाठी आणि अभक्तांना भक्ती मार्ग दाखवण्यासाठी. चांगल्याशी चांगुलपणानं आणि वाईटाशी तोपर्यंत मात्र निरोप घ्यावाच लागेल. संगमावरून महाराज पैल तीराकडे निघाले. वर पैल तीरावर असलेल्या कर्दळीच्या वनात शिरता शिरता महाराज लुप्त झाले. लोक कल्याणासाठी आपल्याला पुन्हा एकदा देह धारण करावं लागणार आहे याची कल्पना पूर्णपणे महाराजांना होती. पण काही काळ थांबणं गरजेचं होतं. महाराज समाधीस्थ झाले. अशी 300 वर्ष गेली आणि एक दिवस उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या वनात लाकडं तोडण्यासाठी म्हणून आला.
माफ करा महाराज, मला माफ करा. घाबरू नकोस. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली. महाराज, मला माफ करा. पुढील आयुष्यात तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभेल. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व सेवा होईल आणि